हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. कुटुंबाची कृत्य बाहेर येऊ लागल्यानं ठाकरे दिल्लीला गेले. मोदींना भेटल्यानंतर ठाकरेंना घाम फुटला. अशोक चव्हाण आणि अजितदादांनी सांगितल्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा गौप्यस्फोट. ठाकरेंना खोके नाही तर कंटेनर लागतात याचा साक्षीदार मीच. पक्षप्रमुखाला सत्तेचा मोह आधीपासूनच. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंची मिमिक्री. किती खोटं बोलता, जनता तुम्हाला राजकारणातून बाहेर काढणारच. आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल. राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हासाठी सेटलमेंट. शरद पवारांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आरोप. अजित पवार गटाची नवी वेळ 4:20 रोहित पवारांकडून अजित पवार गटाचा 420 असा उल्लेख. तर कुणाच्याही वक्तव्यावर उत्तर देण्याची गरज वाटत नाही. अजित पवारांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात शरद पवार गट कोर्टात. पवार गटाच्या याचिकेवर 19 फेब्रुवारीला सुनावणी होणार. मी एकटा सांगून अजित पवारांकडूनच सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न. आम्हाला भावनिक राजकारण करण्याची गरज नाही. शरद पवारांचं अजित पवारांना उत्तर. रायगड लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार. दिलेल्या उमेदवाराला अधिकाधिक मताधिक्यानं निवडून द्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जनतेला आवाहन. शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांसह इतर आरोपींच्या चौकशीची शक्यता. आणि अण्णा हजारे आणि शालिनी पाटलांकडून हायकोर्टात प्रोटेस्ट पिटिशन दाखल. 1 मार्चला याचिकेवर सुनावणी होणार. भाजपच्या वाटेवर असलेल्या आमदारांची अशोक चव्हाणांसोबत बैठक. काँग्रेसचे 16 ते 17 आमदार भाजपच्या वाटेवर. भाजप नेते परिणय फुकेंचा दावा. मराठा आरक्षणाचा मसुदा तयार. मराठा समाजाला 13% आरक्षण मिळणार. सूत्रांची माहिती. कुणबी वगळता उर्वरित मराठा 32%. अहवालात माहिती. मराठा समाज शैक्षणिक सामाजिक मागास असल्याचं 40% लोकांचं मत. तर मागास नसल्याचा 41% लोकांचा अभिप्राय. मराठा आरक्षण देण्याची मागासवर्ग आयोगाची शिफारस. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 8वा दिवस. मुख्यमंत्री शिंदे दिलेला शब्द पाळतील. आताची मराठ्यांची नाराजी सरकारला परवडणार नाही. जरांगेंचा इशारा. काँग्रेसची लोकसभेसाठी मुंबईतल्या 3 जागांची मागणी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांची माहिती. तर वंचित महाविकास आघाडीमध्ये येईल. पटोलेंकडून विश्वास व्यक्त. चिपळूणमधील राणे आणि ठाकरे गटातील राड्यानंतर भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेरील बंदोबस्त पोलिसांकडून वाढवण्यात आला. पोलिसांकडून गुन्हा दाखल. 5 पोलिसांसह दोन्ही गटातील 40 कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती. निलेश राणेंनी मुद्दाम माझ्या कार्यालयासमोरचा रस्ता निवडला. भास्कर जाधवांचा निलेश राणेंवर आरोप. तर असे भॅड हल्ले खपवून घेणार नाही. योग्य ती कारवाई करणार. फडणवीसांचा इशारा. सुनेत्रा पवारांच्या शिरूर दौऱ्यानंतर पार्थ पवारांच्या उमेदवारीच्या चर्चांना उधाण. तर शिंदे गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटलांचाही शिरूर लोकसभेवरचा दावा कायम. इंग्लंड विरुद्धच्या 3ऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांचा बोलबाला. यशस्वी जयस्वालचं शानदार शतक. तर गिलचंही अर्धशतक. 3ऱ्या दिवसाअखेर भारताची 322 धावांची आघाडी. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.